इन्कम टॅक्स चौक, गौरक्षण रोड, अकोला येथील सूर्यचंद्र ट्रामा केअर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विक्रांत इंगळे यांची ज्योती हातेकर यांनी घेतलेली ग्राहक केंद्रित प्रायोजित मुलाखत आम्ही आता प्रसारित करीत आहोत. श्रोते हो, आज आपण सूर्यचंद्र ट्रामा केअर आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विक्रांत इंगळे यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपण हाडांची ठिसूळता याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. सर, सर्वप्रथम हाडांची ठिसूळता म्हणजे काय ते आपण सांगूया. हाडांची ठिसूळता होणे म्हणजे आपल्या हाडांमध्ये जे कॅल्शियम असते, त्याच्यानंतर सोडियम वगैरे, सोडियम पोटॅशियम ह्या गोष्टी असतात, तर त्याचं प्रमाण कमी होणे आणि हाडांचं दुखणं वाढणे, त्यानंतर हड्डी लवकर तुटून जाणे, तर यालाच आपण हाडांची ठिसूळता म्हणू शकतो. कारणं आपण काय सांगू, हे कशामुळे कमी होतं? कॅल्शियम कमी होणे तुम्ही सांगितलं, म्हणजे कारणच आलं खरं तर त्याच्यामध्ये. पण तरीही काय कारणं सांगता येतील आपल्याला की जी सामान्य पेशंटना, नागरिकांना कळतील की ह्या कारणांमुळे हाडांची ठिसूळता वाढायला लागते? आता याच्यामध्ये बरेचसे कारणं आहेत. ज्याच्यामध्ये आपल्या जेवणामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जर कमी असलं तर त्याच्यामुळेही हाडं ठिसूळ होऊ शकतात, होतातच. त्याचप्रमाणे उन्हात न जाणे, ज्याच्यामधून उन्हापासून आपल्याला काय मिळतं? व्हिटॅमिन डी. जे सूर्यकिरण जे कोवळं ऊन असते त्याच्यामध्ये जे त्या सूर्यकिरणामध्ये व्हिटॅमिन डी असते, ते आपल्या शरीरावरती पडते, त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार होऊन जाते. आणि जे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात तयार होते ते आपल्या अन्ननलिकेमधून कॅल्शियमला ॲब्सॉर्प्शन करते. जे आपल्या जेवणामध्ये कॅल्शियम जे असते त्याला ॲब्सॉर्ब करून आपल्या रक्तामध्ये टाकते आणि ते रक्तामध्ये गेल्यानंतर ते हाडांमध्ये नेऊन ठेवते. तर व्हिटॅमिन डीच्याही कमतरतेमुळे हाडांची ठिसूळता होते. त्याचप्रमाणे काही औषध आहेत की ज्याच्यामुळे जे आपण घेतो, जसं की स्टेरॉइड अति जास्त प्रमाणात जर सेवन केलं तर त्याच्यामुळेही हाडांची ठिसूळता होऊ शकते. त्याचप्रमाणे काही आजार पण आहेत की ज्याच्यामध्ये हाडांची ठिसूळता होते, की ज्याचप्रमाणे की शुगर वाढणे, समजा ज्या पेशंटला डायबिटीस आहे, त्याचप्रमाणे थायरॉईडचे आजार आहेत किंवा अस्थमाचा आजार आहे, ज्याच्यामध्ये पेशंट स्टेरॉइड घेतात, यामध्ये हाडांची ठिसूळता होणं हे साहजिकच आहे. त्याचप्रमाणे आता काही महिलांमध्ये मासिक पाळी बंद होणे, म्हणजे वयाच्या 45 ते 49व्या वयापर्यंत मासिक पाळी बंद होऊन जाते. तर त्यामुळे काय होते की लेडीजच्या शरीरांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन जाते. त्यामुळे कॅल्शियमचं जे असते, कॅल्शियम पण कमी होऊन जाते आणि हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे हाडांची ठिसूळता ही लेडीजमध्ये होते. हो ना, प्रत्येकाने तुम्ही कारणं सांगितलं, प्रत्येकाने आपलं कारण बघून घ्यावं की आपण कुठल्या अवस्थेत आहोत आणि त्यानुसार आपल्यामध्ये कॅल्शियम कमी होत आहे का, किंवा आपण उन्हाला अजिबातच सामोरे जात नाही आहोत का, आणि त्यामुळे आपल्याला या समस्यांना सामोरं जावं लागणार आहे का. श्रोते हो, आज आपण सूर्यचंद्र ट्रामा केअर आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विक्रांत इंगळे यांच्याशी बोलतो आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेतो आहोत की हाडांची ठिसूळता काय असते, त्याची कारणं काय आहे, लक्षणं पण आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्यापूर्वी मी आपल्याला हे सांगेल की आपल्याला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण 9765992233 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधू शकता. सर, आपण सांगूया की लक्षणं काय असतील. याच्यामध्ये लक्षणं असे राहतात की जॉईंट दुखून येणे किंवा हड्डीचं, आपण काही पेशंट म्हणतात की माझी कंबर दुखते, काही म्हणतात माझी मान दुखते, त्याचप्रमाणे काही जणांच्या टाचा दुखायला लागतात आणि कमी वयामध्येच जॉईंट दुखायला लागणे. जसे की लेडीजमध्ये बरेचसे आजार असतात की जॉईंट त्यांचे जास्त दुखायला लागतात, कारण की त्या जास्त उन्हात जात नाही, त्याच्यामुळे त्यांची हाडं लवकर ठिसूळ होऊन जातात. त्याचप्रमाणे जे लोक आता AC मध्ये राहतात की दिवसभर ऑफिशियल वर्क असते त्यांचं, तर त्यांचेही हाडं हे ठिसूळ होऊन जातात. तर त्याच्यामुळे जॉईंट दुखणे, हातपाय दुखणे आपण त्याला म्हणतो, तर हे आजार म्हणजे हे दुखणे त्याच्यामध्ये सुरू होऊन जातात, ज्यांच्यामध्ये हाडांची ठिसूळता असते. त्याचप्रमाणे आता आपण म्हणतो की काही जण एका पायरीवरून पडले तरी त्यांची हड्डी तुटली, अगदी थोडंसं पडल्यामुळेही त्यांची हड्डी तुटली आपण असं म्हणतो.
का लवकर तुटते तर की त्यांच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी असते, हाडाची ठिसूळता जास्त झालेली असते, म्हणून त्या हाडं तुटतात. म्हणून माझं म्हणणं आहे की हेही एक लक्षण त्याच्यामध्ये आहेच की हाडांचं लवकरात लवकर तुटणे हे हाडं ठिसूळ झाल्यानंतरच होतात. आणि त्याचप्रमाणे म्हाताऱ्या लोकांमध्ये खुब्याचं हाड जे आपण म्हणतो, हिप जॉईंट, तो त्याच्यामध्ये जे फ्रॅक्चरचं प्रमाण आहे हे खूप जास्त असतं त्या लोकांमध्ये, कारण त्यांच्या हाडं ठिसूळ झालेले असतात. म्हणजे वय व्हायला लागल्यावरती आपण म्हणतोच की आता काहीतरी दुखतंय किंवा आपल्याला थोडं अपेक्षित असतं की वय होत आहे म्हणजे आता काहीतरी कॅल्शियम कमी होईल किंवा हाडं ठिसूळ होणार आहेत. पण त्याही आधी सरांनी आपल्याला लक्षणं सांगितलेली आहे की मेनोपॉजच्या वेळेला सुद्धा स्त्रियांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊन पण हाडं ठिसूळ होऊ शकतात. जे लोक सतत AC मध्ये काम करतायत, बसून आहेत, त्यांची पण हाडं ठिसूळ होऊ शकतात. सर सोबत याविषयी पण सांगू ना, काही लोक दिवसभर उन्हात राबणारे असतात पण सकाळचं कोवळं ऊन मात्र ते घेत नाहीत आणि त्यांना वाटतं आम्ही उन्हातान्हात फिरतोय, आम्हाला काही होणार नाहीये. तर त्याविषयी थोडंसं सांगा की कोणतं ऊन आपल्याला आवश्यक आहे. ऊन जर आपण पाहिलं की ज्याच्यामधून व्हिटॅमिन डी आपल्याला मिळतं, त्याला आपण म्हणतोय कोवळं ऊन पाहिजे. तर कोवळं ऊन म्हणजे काय की सकाळी 8 ते 11-12च्या दरम्यान जे ऊन असते, 11पर्यंत जे ऊन आहे त्याला आपण कोवळं ऊन म्हणू शकतो, ज्याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. तर ते ऊन म्हणजे खूप महत्त्वाचं असते आपल्या शरीरासाठी, किंवा ज्याच्यातून व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात तयार होतं. 12च्या नंतरचं ऊन हे प्रकार ऊन राहते, त्याच्यातून एवढा काही फायदा होत नाही. हो ना, आपण शॉपिंगला बाहेर गेलो, दुपारी उन्हात गेलो म्हणजे आपल्याला व्हिटॅमिन डी मिळणार नाही आहे. तर आपल्याला वेळ काढून सकाळचं कोवळं ऊन जर आपण घेऊ शकलो, त्या उन्हात जर आपण थांबू शकलो, महिलांसाठी स्पेशल सांगेल, कारण महिला सकाळी उठल्यावर पूर्ण वेळ घरकामात अडकलेल्या असतात. नाही असतील, त्यांना ऑफिसमध्ये जाणाऱ्या जरी असेल तरी घरकाम करून ऑफिसमध्ये जाणाऱ्या असतात. तर त्यांनी हे निश्चित लक्षात ठेवावं की मेनोपॉज जवळ येतो आहे, तर या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. धावपळीमध्ये पण तुम्ही सांगितलं की अगदी थोडंसं आपण पाय घसरल्यावरही आपल्याला हाड मोडल्याचं उदाहरण सापडतं. तर असं होऊ नये. सर, उपचार पद्धती काय उपलब्ध आहे? उपचार पद्धती म्हणजे योग्य निदान लावणं गरजेचं आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये किती आहे, जर समजा हाडं दुखत आहेत तर त्या कंडिशनमध्ये डॉक्टर ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन तुमचं व्हिटॅमिन डी किती आहे, जर हाडं दुखत आहेत त्या कंडिशनमध्ये, ते करून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे काही त्रास असेल, खूप जास्त गुडघ्याचं दुखणं आहे, कंबरचं दुखणं आहे, तर त्या कंडिशनमध्ये एक्सरे करणंही खूप गरजेचं आहे. तर याच्यावरून ते आम्ही निदान लावू शकतो की हा प्रॉब्लेम आहे. तर ज्या पेशंटमध्ये शुगर आहे, ज्यांना शुगर आहे किंवा थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे किंवा मेनोपॉज झालेला आहे, अशा पेशंटनी तर कॅल्शियम वगैरे सुरू करायला पाहिजे की जेणेकरून हाडं टणक राहतील आणि इझिली तुटतील नाही. तर आणि जेवणामध्येही म्हणजे ज्या पदार्थांमध्ये किंवा भाजीपाल्यांमध्ये की कॅल्शियमचं प्रमाण व्यवस्थित आहे, योग्य आहे, तर त्याचं सेवन वेळोवेळी करायला पाहिजे. निश्चितच आपण त्याची पण एक यादी आपल्या श्रोत्यांना पुन्हा सांगूच की कुठल्या गोष्टींमधून आपल्याला काय मिळणार आहे. माहिती असतं पण उजळणी करून घ्यावी लागते आपल्याला. सर, ह्या सर्व ज्यांची हाडं ठिसूळ झालेली आहे किंवा ज्यांना आता निदान झालं आहे, तर अशा लोकांसाठी काय उपचार आहे किंवा त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? त्यांच्याकडे सूर्यचंद्र हॉस्पिटलला काय उपचार उपलब्ध आहेत? आणि अशा ज्या पेशंटला समजा आता नॅचरली आपण आपल्या जेवणातला स्रोत जर म्हटलं, कॅल्शियम कशामध्ये जास्त आहे तर दुधामध्ये, त्याच्यानंतर पनीर, अंडे, नॉनव्हेज जे खातात त्यांना तर इझिली भेटू शकते कॅल्शियम नॉनव्हेजमधून. आणि त्याचप्रमाणे की पालकाची भाजी किंवा काही फळं आहेत त्याच्यामध्येही कॅल्शियमचं प्रमाण भरपूर राहते. त्याचप्रमाणे रागी हे एक असं आहे की याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त राहते. तर माझं म्हणणं आहे रागी जेवणामध्ये घ्यायला पाहिजे, असायला पाहिजे. तर थोडं नियोजन आपण करायला पाहिजे. आपण जिभेचं म्हणणं न ऐकता आपल्या शरीराला काय गरज आहे तर त्यानुसार आपण जर आहाराचं नियोजन केलं तर आहारामधनं ह्या सगळ्या गरजा तुमच्या पूर्ण होतात आणि हाडं तुमचे मजबूत राहण्यासाठी मदत होते. सर, हाडं ठिसूळ होण्यासाठी आपण सांगणार होतो की अशा पेशंटसाठी हॉस्पिटलमध्ये काय सुविधा उपलब्ध आहे? तर त्याच्यामध्ये आम्ही BMDची तपासणी वगैरे करू शकतो माझ्या हॉस्पिटलला. त्याचप्रमाणे एक्सरे वगैरे काढू शकतो. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डीची तपासणीही करून घेतो. तर आणि बाकी काही गोष्टींवरती उपचार आम्ही करतो त्याच्यावरती सूर्यचंद्र हॉस्पिटलला. सर, अनुवंशिकता आढळते का हाडांच्या ठिसूळपणामध्ये? अनुवांशिकता आढळते, पण आता असं म्हणतात की ज्या पेशंटला रुमेटॉइड आर्थरायटिस आहे, ज्याला आपण आमवात म्हणतो, तर त्या पेशंटमध्ये हाडं ठिसूळ असतातच.
तर ह्याला आपण आणि आमवात हा जो आहे हा बऱ्याचशा प्रमाणामध्ये अनुवांशिकतेनुसारही चालत असतो किंवा आई वडिलांना कोणाला तो आजार आहे तर मुलांमध्येही तो व्हायचे चान्सेस राहतात. तर त्या कंडिशनमध्येही हाडं ठिसूळ होतात आणि जॉईंटचा बोनचा खूप जास्त त्रास त्या कंडिशनमध्ये होतो. आमवाताची काय लक्षणं सांगता येतील मग आपल्याला, जेणेकरून लक्षात येईल की आमवाताची लक्षणं जर म्हटलं तर आता बाकी जॉईंट्स पेनसारखंही याच्यामध्येही जॉईंट पेन होतो, बोनचा पेन होतो. पण याच्यात एक विशेषता एक आहे की तुमचे जे नकल जॉईंट असतात, आपल्या बोटाचे जे जॉईंट असतात त्याच्यामध्ये तिथं सुजन खूप जास्त येऊन जाते आणि तिथं मॉर्निंग स्टिफनेस होते की सकाळी उठल्याबरोबर ते जॉईंट खूप स्टिफ होऊन जातात, खूप दुखायला लागतात. तसंच गुडघा झाला, त्याच्यानंतर एल्बो जॉईंट झाला, आपला मनगटाचा जॉईंट झाला, याच्यामध्ये सुजन येते. आणि त्या पेशंटला हे असं वारंवार वर्षभर राहत नाही, पण ते काहीतरी एक जसे आपला हार्ट अटॅक असतो किंवा अस्थमॅटिक अटॅक असतो तसा हा या आमवाताचा अटॅक पण येतो की त्याच्यामध्ये खूप जास्त जॉईंट स्टिफ होऊन जातात, हलता येत नाही, खूप अंग दुखायला लागते, फिवर येते त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे त्या पेशंटला हिमोग्लोबिन पण कमी होऊन जाते त्यांच्यामध्ये, म्हणजे ॲनिमिया पण होतो त्या पेशंटला. तर हे त्याचे लक्षणं आहेत. तर या अशा पेशंटसाठी म्हणजे अगदी ज्यांना वात आहे किंवा आमवात आहे, ज्याच्यामुळे हाडं ठिसूळ होणार आहे स्पेशली, तर यांच्यासाठी आपण काही व्यायाम प्रकार किंवा आणखीन काही सांगू शकतो का, जेणेकरून जर अनुवंशिकता जर असेल, आपल्याला माहिती आहे आपल्या आधीच्या पिढीत आहे, तर त्या लोकांना काही व्यायाम आपण सांगू शकतो का? त्याच्यामध्ये व्यायाम फिजिओथेरपी आपण करू शकतो किंवा नॉर्मल जे रुटीन व्यायाम आहेत की जसं आपण PT करणे किंवा घरी जो व्यायाम आपण करू शकतो तो व्यायाम जरी केला तरी त्या पेशंटला आराम मिळतो. पण तो 100% तो आराम मिळत नाही, कारण हा आजार जो आहे आमवाताचा हा पूर्णपणे शरीरातून जातच नाही, काहीही केल्या जात नाही. पण त्याचं योग्य निदान लावणे आणि त्याच्यावरती वेळेवरती म्हणजे योग्य वेळेवरती ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं असते. नाहीतर याच्यामध्ये म्हणजे हात आणि पायाची बोटं जे आहेत याला व्यंगत्व यायचेही खूप चान्सेस राहतात. म्हणजे बोटं तिरपे होणे की जेणेकरून बाकीचे जे नॉर्मल रुटीन वर्क आहे, जे काम आहे, आपण ते करू शकत नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की जर ज्यांच्या घरी कोणाला आमवात वगैरे आहे किंवा कोणाला त्याचा थोडा जरी हात दुखणं समजा हे असा त्रास जर होत आहे तर त्याचं योग्य लवकरात लवकर आणि योग्य निदान लावणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जन त्याचप्रमाणे रुमॅटॉलॉजिस्ट यांच्याकडे जाऊन त्याचं निदान लावणे आणि योग्य उपचार घेणं गरजेचं आहे. म्हणजे वेळोवेळी जर तुम्ही उपचार घेतले आणि त्याची काळजी जर घेतली तर निदान तुमचं आयुष्य जे आहे ते तुम्ही थोडं नीट घालवू शकता. आणि अशा पेशंटसाठी आपण सांगितलं की आहारातनं पण त्यांना कॅल्शियम घ्यायचं आहे, त्यांनी आहाराचं नियोजन करायचं आहे, त्यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार आपण काय व्यायाम करू शकतो किंवा काय फिजिओथेरपी घ्यायला पाहिजे हे ते ठरवू शकतात. या व्यतिरिक्त आपण काय सांगू, हाडं मजबूत राहण्यासाठी मुळात एक सर्वसामान्य व्यक्तीने काय काळजी घेतली पाहिजे? आता आपण म्हणतो की आहार संतुलित असायला पाहिजे, त्याच्यामध्ये आहार आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम करते आपल्या शरीरामध्ये की कॅल्शियम आपल्या शरीरात व्यवस्थित राहील आणि हाडं आपले स्ट्रॉंग राहतील. याच्यासाठी आहार तर महत्त्वाचा आहे, पण त्याचप्रमाणे दररोज अर्धा एक तास का होईना एक शारीरिक व्यायाम करणं ही खूप गरजेचं आहे. आता काही जण म्हणतात की आम्ही आमच्या घरचं काम करतो, एवढं काम असते आम्हाला, पण तो व्यायाम नाही आहे, ते घरचं ते काम झालं ते. पण शारीरिक व्यायाम हा वेगळा असतो. मी असं म्हणत नाही की तुम्ही जिमलाच जा, पण घरी आपण अर्धा पाऊण एक तास जर सकाळी व्यायाम जर केला तरी तोही खूप उपयुक्त आहे. त्यामुळे हाडं स्ट्रॉंग पण होण्यास मदत होते आणि हाडाची जे ठिसूळता आहे हे कमी होते. श्रोते हो, यासाठी जर तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर जुना इन्कम टॅक्स चौक, गोरक्षण रोड, अकोला इथं सूर्यचंद्र ट्रामा केअर आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तिथे आपण संपर्क साधू शकता. त्यासाठी आपण मोबाईल क्रमांक नोंद करून घ्या, 9765992244. सर, जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही श्रोत्यांना? मी हेच म्हणतो की संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि योग्य निदान आणि योग्य उपचार हे जर वेळेवर जर झाले आणि तुम्ही जर याच्याकडे लक्ष जर दिलं तर हाडांची ठिसूळता होणारच नाही. योग्य उपचाराकरिता तुम्ही आमच्या सूर्यचंद्र हॉस्पिटलला ही सुविधा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये आम्ही BMD तपासणी करतो किंवा व्हिटॅमिन Dची तपासणी करून घेतो आणि एक्सरे वगैरे काढतो आम्ही याच्यामध्ये. आणि हाडं काही तुटल्यास काही त्रास झाल्यास तर याच्यावरही आमच्या इथं ट्रीटमेंट आहेच.
तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. निश्चित. आणि श्रोते हो, आज डॉक्टर साहेब आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेत आणि उपयुक्त माहिती तुम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतलेली आहे. सर, यासाठी मी आपली खूप खूप आभारी आहे. इन्कम टॅक्स चौक, गोरक्षण रोड, अकोला येथील सूर्यचंद्र ट्रामा केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विक्रांत इंगळे यांची ज्योती हातेकर यांनी घेतलेली ग्राहक केंद्रित प्रायोजित मुलाखत ऐकलीत.